आय न्यूज। बातमी आहे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याची। धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस व मित्र पक्षाच्या सूर्यालॉन्स येथे झालेल्या बैठकीत आमदार कुणाल रोहिदास पाटील यांनी 2.5 लाखापेक्षा जास्त मतदान घेऊन प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करू अशी गर्जना केल्याने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला। सटाणा येथील सूर्यालॉन्सवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेकाप, आरपीआय, गवई गट, कवाडे गट व मित्र पक्षाचे आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल रोहिदास पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या सर्वच गटांनी मूठ वाळली होती। यात झालेल्या भाषणात आमदार पाटील यांनी बागलांच्या सिंचन योजनांची उद्घाटने 2 महिन्यातच का झाली असा प्रश्न केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या। विधानसभा मतदारसंघात आपण केलेली कामे जनतेसमोर ठेवणार असून दिवंगत खासदार चुडामण पाटील, माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून माझी राजकीय व सामाजिक कारकीर्द सुरू आहे। आमच्याकडे बोट दाखवला तर तुमचे सर्व कारनामे बाहेर काढू असा सजडदम देऊन मी माझ्या प्रतिस्पर्ध्यांना 2.5 लाखापेक्षा जास्त मताधिक्यांनी पराभूत करेन अशी आम्ही मोठ बांधली आहे। त्या निर्धाराने कामाला सुरुवात केली असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले। उमेदवार इतका दुबळा आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये या उमेदवाराला यांनी किती पण ताकद दिली, कोणत्याही मार्गाने ताकद दिली, कशीही ताकद दिली शेवटच्या दिवशी तरी सुद्धा या माणसाला 1.5 लाख मतांच्या फरकाने तुमच्या आशीर्वादाने मी पाडणार आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व बागलांचे भूमिपुत्र रवींद्र पगार होते। कार्यक्रमास माजी मंत्री हेमंत देशमुख, शोभा बच्चाव, माजी खासदार बापू चौरे यांच्यासह आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण, मनसेचे शहराध्यक्ष पंकज सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष साकरचंद कांक्रिया आदींसह मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील प्रमुख गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरबीआय, गवई गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी, कवाडे गट आणि सर्व मित्र पक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय बाबासाहेब कुणालजी पाटील यांना विनंती करतो त्यांनी संबोधित करावं। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कवाडे गट, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर सर्व मित्र पक्षांच्या वतीने आयोजित केलेल्या आजच्या या सर्वच मंचावरती उपस्थित असलेले सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, सर्वसन्मानित पदाधिकारी, सर्वांची नावं मी काही आता घेत नाही कारण की वेळ बराच झालाय। माझ्यासमोर या ठिकाणी बसलेले सर्वच संपूर्ण सटाणा बागला तालुक्यामधून आलेले सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समविचारी पक्षांचे सर्व कार्यकर्ते, नेते, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते मंडळी, सर्व युवक काँग्रेसचे युवक कार्यकर्ते, मनसे जो आपल्याबरोबर आता अत्यंत ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे, ते सर्व मनसेचे या ठिकाणी जमलेले पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक मित्र आणि भाषण ऐकता ऐकता काही जण तिकडे चालले गेले, ते सर्व इकडे काम असू द्या म्हणून तुमच्याकडे अजून जेवण सुरू नाही करणार भाऊ, माझं भाषण मी जाऊ मग जेवण सुरू ठेव, त्यांच्या जीव नको असं जेवण आणि मी जेवण याशिवाय तुम्ही जीव नका। त्याच्यामुळे तिकडे पण तुमच्यापर्यंत आवाज येत असेल की तुम्ही सर्व तिकडे कान घेऊन थोडंसं ऐका आणि मनाकरता एक जागा तरी राहू द्या। त्या ठिकाणी जमलेले सर्व बंधू आणि भगिनी, आज खरंच इतका आनंद आणि मला वाटतंय की पहिल्यांदाच बागलाण तालुक्याच्या एवढ्या प्रचंड अशा जनसमुदायाचा आशीर्वाद मला घ्यायची संधी आज या ठिकाणी देते आणि आपल्या सर्वांच्या बरोबर या ठिकाणी
एका व्यासपीठावरती एका कार्यक्रमामध्ये आज जवळपास पार्लरमध्ये पहिल्यांदाच मी येतोय आणि तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तुमच्या चेहऱ्याच्या सर्वांच्या चेहऱ्यावरचा उत्साह मला इतका प्रकर्षाने जाणवतोय. मी गेले 20 वर्ष राजकारण करतो आणि 20 वर्षामध्ये जवळ अनेक सभा केल्या आणि त्यामुळे आता आम्हाला सुद्धा हळूहळू चेहरे ओळखण्याची सवय पडायला लागली. त्यामुळे चेहऱ्याकडे बघितलं आम्ही पहिल्या खुर्चीपासून शेवटच्या खुर्चीपर्यंत बघतो आणि आमच्या लक्षामध्ये येते की असं मनात काय चाललंय आणि मला आता तुमच्या मनामध्ये काय चाललंय हे कळायला लागलंय. मला हे लक्षात आलंय की तुम्ही सर्वजण मला निवडून देण्याकरता या ठिकाणी मुंबईपासून तयार झालेला आहे आणि त्यामुळे माझा उत्साह या ठिकाणी द्विगुणित झालेला आहे. आज या ठिकाणी मेळाव्याला यायला उशीर झाला. संजूनाना आल्याबरोबर मला गेटवरती जरा रागावले. मला वाटलं हे बरोबर नाही, असं चालणार नाही. याच्यावर हे काय प्रकार आहे? 4 वाजता मेळावा तुम्ही 6 वाजता येता. नानांकडे बघून मी जरा घाबरलो पण मी म्हटलं मी यांना उत्तर भाषणामध्ये देऊन टाकेन. मी 4:45 वाजता सकाळमध्ये आलो आणि 4 वाजता मी इथे फोन केला आणि विचारलं स्वप्नाला या मंडळीला म्हटलं बाबा काय नेमकी परिस्थिती म्हणजे अजून एक बी जरी येईल म्हणजे खुर्चीवरती खाली पडेल. मी म्हणतो बापरे लोक येऊ आहेत का नाही म्हणजे येतील म्हणे पण 5-5:30 20 जातील. नाना म्हणे चूक नाही बरं. मी 4:45 लागली. मला माहिती आहे की आजही थोडासा राष्ट्रवादी काँग्रेसना लोकांचा दबदबा जास्त आहे आणि मला हे बी माहिती आहे की अजितदादाचाच खाली या सर्व लोक तयार व्हायचे. यातले कडक शिस्तवाला माणसे आपण 4:45 जाईल भिडाभाऊ या सांगतो त्यामुळे आपल्या समाजाची तरी सुद्धा देखील व्यक्त करतो की थोडासा आपल्याला उशीर झाला. पण काय झालं की 4 वाजता मग कोणी इथं नाही म्हटल्यानंतर मग आता गावात फेरफटका मारायला गेलं पाहिजे म्हणून मग आम्ही देवदर्शनाचा निर्णय केला आणि खंडोळ्याच्या गणपतीला जाऊन त्या ठिकाणी गणपतीला सगळं घातलं की ही लढाई मोठी आहे. गणपती बाप्पा आम्हाला आशीर्वाद देईल आणि तिकडनं मग आम्ही तुमच्या देव मामलेदारच्या मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतलं. देव मामलेदारचं दर्शन घेतल्यानंतर तिथल्या प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा मला तिथल्या तुमच्या पुजाऱ्यांनी सांगितलं, ट्रस्टींनी सांगितलं की देव मामलेदार का मानला जातो तर ह्या माणसाने मामलेदार असताना सुद्धा तहसीलदार असताना सुद्धा सर्वसामान्य माणसामध्ये देव बघितला आणि त्याच्यामुळे हे देव मामलेदारच्या रूपामध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती इच्छा यांच्या डोक्यावरती यांच्या पायावरती डोकं ठेवून तुम्ही तुमच्या मनातली इच्छा मांडा. तुमची इच्छा देव मामलेदार पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. नाना मी त्या ठिकाणी देव मामलेदारांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि त्या ठिकाणी मी एकच इच्छा प्रकट केली की जसा तुम्ही सर्वसामान्य माणसामध्ये देव बघितला तसा मला सुद्धा सर्वसामान्यमध्ये देव बघण्याची प्रवृत्ती माझ्यामध्ये निर्माण करा. हीच इच्छा मी त्या ठिकाणी प्रकट केली आणि खरंच मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये माझ्या जे काही पुढचं माझं सार्वजनिक राजकीय आयुष्य असेल त्या राजकीय आयुष्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवण्याकरता जर मी काही करू शकतो तर नक्कीच मला असं वाटतं की ते माझ्या दृष्टीने सर्वात मोठा आशीर्वाद त्या ठिकाणी देव मामलेदाराचा असेल. लोकसभेची निवडणूक 29 एप्रिलला त्या ठिकाणी जाहीर झाली. 29 तारखेच्या निवडणुकीची अधिसूचना निघाली, आचारसंहिता जाहीर झाली आणि आचारसंहिता जाहीर झाल्याच्या नंतर आम्हाला कळलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात सुरुवातीला धुळ्याला येणार आहेत आणि महाराष्ट्रामधलं प्रचाराचं नावं ते धुळ्यावरून फोडणार आहेत अशी माहिती आम्हाला मिळाली. त्या ठिकाणी मोदींची सभा झाली. मोदींच्या सभेकरता पूर्ण ताकद लावली गेली. जवळपास त्या ठिकाणी 1 कोटी रुपये सरकारी खर्च या सभेवरती केला गेला. 50 लाख रुपये रेल्वे खात्याने दिले, 50 लाख रुपये इरिगेशन डिपार्टमेंटने दिले, इतर सर्व खात्यांना जबाबदाऱ्या दिल्या गेल्या. इरिगेशन डिपार्टमेंटला सांगितलं की तुम्ही मालेगाव वाईमध्ये कॉन्सन्ट्रेट करा, तिकडनं गाड्या भरून आणा. PWDला सांगितलं तुम्ही शिंदखेड्यावरून गाड्या भरून आणा. पोलीस खात्याला जबाबदाऱ्या दिल्या गेल्या आणि असा सर्व लवाजमा ताकद जाऊन मोदीची सभा केली आणि 25 ते 30 हजार लोक त्या सभेला त्या ठिकाणी त्यांनी जमा केलं आणि फार मोठा गौरव केला की फार मोठी मोदीची सभा झाली. त्यानंतर आम्हाला निरोप आला की आता राहुल गांधी आपल्याकडे येत आहेत, राहुल गांधीची सभा आपल्याला धुळ्याला घ्यायची आहे. आम्हाला राहुल गांधीच्या सभेकडे सांगितलं गेलं. आम्ही गावागावामध्ये तालुक्यामध्ये निरोप पाठवले की राहुलजी येत आहेत आणि राहुलजींच्या सभेकरता सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कामाला लागले. मित्रांनो 1 मार्चला राहुल गांधीची सभा झाली आणि तुम्हाला सांगतो सर्वसामान्य माणसाने त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी
मेहनत केली आणि राहुल गांधींची सभा त्या मोदीच्या सभेपेक्षा तिप्पट मोठी सभा आम्ही त्या ठिकाणी करून दाखवली. 1 लाख लोक त्या ठिकाणी राहुल गांधींच्या सभेला त्यांनी प्रचंड उत्साहामध्ये त्या ठिकाणी उपस्थित केले. आमच्या लक्षामध्ये आलं की आता वातावरण बदलायचं आहे. आता सर्वसामान्य माणसाने, शेतकऱ्याने, कष्टकऱ्याने, शेतमजुराने त्या ठिकाणी ठरवून टाकलेलं आहे की आता आपल्याला या बीजेपी वाड्यांवरती या मोदी सरकारवरती आपल्याला विश्वास ठेवायचा नाही. आणि म्हणून राहुल गांधींच्या सभेला प्रचंड असा मोठा जनसमुदाय त्या ठिकाणी या बीजेपी वाल्यांच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी सरकार लागली. आता सुद्धा हा त्या ठिकाणी गावोगाव जाऊन वेगवेगळ्या भूस्थापा द्यायचं काम या ठिकाणी करतायत. मोदीच्या सभेमध्ये सुद्धा अनेक गोष्टींची त्या ठिकाणी त्यांनी भूलभूमिका केली, लोकांकडून केली. ज्या गोष्टी अस्तित्वामध्येच नाही, ज्या गोष्टी भविष्यामध्ये होऊ शकत नाही पुढचे 15 वर्ष, अशा गोष्टींचे भूलभूमिका त्या ठिकाणी केले. कारण यांना असं वाटत होतं की अशा प्रकारे जर आपण लोकांना भूलतापा दिल्या, जर लोकांना आपण खोटं नातं सांगितलं तर काही ना काही अर्थाने लोक आपल्याला उभे राहतील अशा विश्वासाने, अशा घोड्या भावड्या अपेक्षेने त्यांनी त्या ठिकाणी हे सर्व केले. ज्या अक्कलपाडा धरणाचं सुरुवात माझ्या दाजीसाहेबांनी केली होती, ज्या अक्कलपाडा धरणाकरता दाजीसाहेबांनी स्वतःच्या आयुष्याच्या, राजकीय आयुष्याचे 25 वर्ष घातले, ज्या अक्कलपाडा धरणाचं काम गेल्या 5 वर्षापूर्वी होऊन गेलेलं आहे, ज्या अक्कलपाडा धरणामध्ये आज आमच्या तालुक्यामध्ये लोक पाणी पित आहेत, आज आपल्या 6,500 हेक्टर जमिनीला पाणी मिळालंय, त्या अक्कलपाडा धरणाचं लोकार्पण त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. अशा प्रकारे ह्या लोकांना कुठल्या प्रकारची लाज नाही. ज्या रेल्वेचा आज काही अधिसूचना झालेली नाही, ज्या रेल्वेच्या अजून 1 एकर जमीन अधिग्रहण झालेली नाही, ज्या रेल्वेकडे आज बजेट मंजूर नाही, त्या रेल्वेचं भूमिपूजन त्या ठिकाणी नरेंद्र मोदी होते. ज्या सुरवाडी जामदार योजनेचं त्या ठिकाणी काही अजून तयार झालेलं नाही, त्या सुरवाडी जामदार योजनेच्या फक्त ऑफिस बांधायला 30 लाख रुपये आतापर्यंत राज्य सरकारने दिले. त्या सुरवाडी जामदार योजनेचं भूमिपूजन त्या ठिकाणी. अशा प्रकारे स्वतःच्या अत्यंत दुबळ्या कमकुवत उमेदवाराला ताकद देण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी आले होते. परंतु या ठिकाणी तुमच्या साक्षीने सांगतो, अत्यंत बिकट या संपूर्ण देशभरामध्ये लोकांना कळलं की गेले 5 वर्ष आपल्याला दाबून ठेवायचं काम केलं, आपल्याला दडपशाहीचं आपल्याला दाबलं गेलं. ज्या ज्या लोकांनी यांचं ऐकलं नाही त्यांच्यावरती सीबीआयचा वापर केला गेला, ईडीचा वापर केला गेला, इन्कम टॅक्सचा वापर केला गेला, त्यांच्यावर धाडी घालण्यात आल्या. जो आमच्या बरोबर राहील त्याला आम्ही काही करणार नाही, पण जो आमच्या विरोधामध्ये जाईल त्याला आम्ही त्रास देऊ, त्याला आम्ही धडा शिकवू, अशा प्रकारची वृत्ती या भाजपच्या लोकांनी कायम ठेवली. पण आम्ही याला भीक देत नाही आणि घालणार पण, कारण आम्ही काँग्रेस पक्षाचे लोक. मला चांगलं आठवतं, या ठिकाणी तुम्हाला सांगायला हरकत नाही, या ठिकाणी चुडावण अण्णांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी झाला. चुडावण अण्णा माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता 4.5 वर्ष जेलमध्ये स्वतः राहिले. नाशिक जेलमध्ये चुडावण अण्णा महात्मा गांधींबरोबर, विनोबा भावेंबरोबर त्या ठिकाणी त्यांनी जेल शेवटच्या दिवसापर्यंत खासदार असून सुद्धा, या देशातला सर्वात जास्त मतांनी निवडणारा खासदार असून सुद्धा शेवटच्या दिवसापर्यंत सायकलवरती फिरणारा, वाडीपासून तर कलेक्टर कचेरीपर्यंत सायकलवरती जाऊन लोकांची कामं करणारा खासदार हा माझा आजोबा होता. त्या संस्कारामध्ये मी वाढलेलं. ज्या रोजगार पाटलांनी, ज्या दाजीसाहेबांनी गेल्या 40 वर्ष राजकारण केलं, त्या दाजीसाहेबांच्या विषयी हे लोक बोलत आहेत. दाजीसाहेबांवरती आतापर्यंत गेल्या 40 वर्षामध्ये अनेक डिपार्टमेंट दाजीसाहेबांनी सांभाळले. 25 वर्ष मंत्रिपद भोगलं, परंतु दाजीसाहेबांवरती एक कसुरवार सुद्धा त्याला कोणी लावून दिला असेल तर त्या ठिकाणी आजच मी राजकारणामध्ये संन्यास घेऊन घेईल, अशा प्रकारची प्रतिमा दाजीसाहेबांनी. आबांनी सांगितलं की आमच्या संस्थांवरती बोलतात. ज्या संस्थांची उभारणी दाजीसाहेबांनी केली, शैक्षणिक संस्था काढल्या, सहकारी संस्था काढल्या, अनेक लोकांच्या हाताला काम दिलं, अनेक संस्था त्या ठिकाणी उभे केले. आज सुद्धा जवाहर शेतकरी सहकारी सोसायटीच्या कामगारांची मुलं त्या ठिकाणी लंडनला जाऊन त्या ठिकाणी नोकऱ्या करतायत. आज सुद्धा आमची मुलं बेंगलोर सारख्या आणि मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन IT कंपन्यांमध्ये काम करतायत. ते जवाहर शेतकरी सहकारी सोसायटीच्या सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलं जे कामगार झाले होते, त्या कामगारांची मुलं आज त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या पदावर बसतात. हा अभिमान आहे दाजीसाहेबांचा. ज्या शैक्षणिक संस्था दाजीसाहेबांनी चुडावणांनी काढल्या, त्या शैक्षणिक संस्थांमध्ये आतापर्यंत गेल्या 80 वर्षामध्ये कोणत्याही माणसाला नोकरी देताना 1 रुपया आम्ही कधीही घेतला नाही, याचा आम्हाला आणि सुभाष भामरेने आम्हाला सांगावं. रामराव दरावणे आणि सुरेश आबांनी ज्या संस्था आजही चालवत आहेत,
आज सुद्धा अनेक उदाहरणं आहेत की ह्या संस्थांमध्ये आज सुद्धा शेतकऱ्याच्या पोरांनी बीएड झालेल्या मुलांनी त्या ठिकाणी नोकरी करता 20-20 लाख रुपये देऊन ठेवले आणि 10-10 वर्षापासून ही सर्वसामान्य गरिबांची मुलं स्वतःच्या जमिनीचे गहाण ठेवून त्या ठिकाणी पैसे भरले आणि 10-10 वर्षापासून त्या माणसांना अजून अप्रुव्हल मिळालेलं नाही अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे असतात. आणि म्हणून आपण सांगितलं ते योग्य आहे की ह्या माणसाने आमच्या नाती अजिबात लागू नये, कारण की आम्ही निष्कलंक लोक आहोत. आम्ही ज्यांच्याबरोबर राहिलो त्यांच्याबरोबर कायम राहिलेलो आहोत. माझ्या आजल्यापासून तर आता माझ्यापर्यंत आणि माझ्या पुढच्या पिढ्या सुद्धा कायमस्वरूपी या धर्मनिरपेक्ष विचारांनी काँग्रेस पक्षाबरोबरच राहणार आहेत हा विश्वास आमच्या मनामध्ये आहे आणि ती ताकद आमची आहे. आज सुद्धा कोणत्या कलेक्टरकडे आम्ही गेलो, कोणत्याही अधिकाऱ्याकडे आम्ही गेलो, आम्ही सत्तेमध्ये असो किंवा नसो, आम्ही आमदार असो किंवा नसो, तो माणूस आमच्या समोर बसून उभा राहतो. त्याचं कारण आहे त्यांना माहित आहे की ही माणसं जिथे आहेत तिथे आपल्या विचारावरती खंबीर आहेत, त्यांना इथे तिथे जायची गरज नाही. काय सांगायचं हे सुभाष गांधींच्या आग्रहाने सांगितलं. हा माणूस अजूनही शिवसेनेचा आहे. त्याच्या आधी हा माणूस राष्ट्रवादीमध्ये होता, त्याच्या आधी हा माणूस काँग्रेसमध्ये होता. रामरावदारांचा इतिहास तर फार वेगळा आहे. रामरावदार लाल बावटामध्ये होते, मग शेतकरी संघटनेमध्ये होते, मग काँग्रेसमध्ये आले. असे हे अनेक धर्मभूत गोष्टी करणाऱ्या या माणसांनी आम्हाला शिकवायचा प्रयत्न केला. यांच्या टक्केवारीविषयी तर मी बोलणारच नाही. शिंदखेडाच्या मतदारसंघामध्ये एका ठिकाणी मी गेलो होतो. एका सरपंचाने मला सांगितलं, म्हणे ह्या माणसाला निवडून देण्याकरता आम्ही जीवाचं दान केलं, या माणसाला निवडून आणण्याकरता आम्ही फार प्रगत लावली, स्वतःचे घरचे पैसे खर्च केले. मी सरपंच आहे आणि मी या माणसाकडे अनेक वेळा काम मागायला गेलो, यांनी मला काम दिलं नाही. पण मला जिल्हा परिषद धुळेमधून एक काम मंजूर झालं, त्याच्यामध्ये 10 लाख रुपयाचं काम होतं. महिन्याभराने वर्क ऑर्डर झाली. वर्क ऑर्डर झाल्यानंतर मला खासदाराच्या ऑफिसमधून फोन आला आणि त्यांनी मला विचारलं की खासदार साहेबांनी विचारले की तुमचं ते जिल्हा परिषदेचं काम जे मंजूर झालंय त्याचे 10% आमच्याकडे तुम्ही कधी पोहोचवणार आहात, हा आणि अशा संस्कृतीमध्ये राहणारे लोक हा विकास करू शकत नाही. याचा प्रश्नांची जाण, याला माहीत नाही लोकांचे प्रश्न काय, सर्वसामान्य शेतकऱ्याचे प्रश्न काय, सर्वसामान्य शेतकऱ्याकरता काय केलं गेलं पाहिजे. आज सुद्धा या ठिकाणी ज्या खोट्या वर्गाने केल्या जातात, या तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देण्याविषयी ज्या गोष्टी बोलल्या जातात, त्याच्यामध्ये आतापर्यंत कोणत्या गोष्टी ह्या अस्तित्वामध्ये आल्या. भरपूर काम आपल्याला भविष्यामध्ये करावं लागणार. आपल्याला या तालुक्याला सुधारणा करायचं असेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला या तालुक्यामधल्या सिंचनाच्या प्रश्नाला आपल्याला हात घालावा लागणार आहे. मित्रांनो, या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण नागपाडचं पाणी कशा प्रकारे आणू शकतो आणि नागपाडचं पाणी इकडे वळवल्यानंतर आपल्या शेतीला आपण कसं पाणी देऊ शकतो, हा प्रयत्न आपण भविष्यामध्ये करावा लागणार आहे. आज सुद्धा अनेक मिटिंग झाल्या नागपाडच्या विषयावरती. नागपाडचं पाणी आणण्याकरता जेव्हा जेव्हा आम्ही भांडणं केली, संजुनाला आमच्याबरोबर होते, त्या ठिकाणी दारामुसेसारखा एक माणूस सुद्धा त्या ठिकाणी आमच्याबरोबर विरोधी पक्षामध्ये सत्तेमध्ये असला तरी आमच्याबरोबर भांडण होता. आणि त्यावेळी सुभाष भामरे कधीच मला तिथे दिसले नाही. त्या नारपाडचं पाणी गुजरातला यांना पळवून द्यायचंय, महाराष्ट्राला मिळवून द्यायचं नाही म्हणून ही बीजेपीची मंडळी तोंड बंद करून त्या ठिकाणी मूग देऊन त्या ठिकाणी बसते. पण मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो, येणाऱ्या काळामध्ये 5 वर्ष तुम्ही मला आमदार खासदार म्हणून पाठवा. संसदेमध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या पाण्याला न्याय मिळवून देण्याकरता, सिंचनाला न्याय मिळवून देण्याकरता रात्री दिवस एक करीन आणि 100% तुमच्या क्षेत्रापर्यंत काढण्याची जास्त हा प्रयत्न. आज आपल्या शेतमालाला भाव नाही. माझ्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी कपाशीचं पीक आम्ही सर्वात जास्त घेतो. आज कपाशीची परिस्थिती काय आहे तुम्हाला माहिती आहे. सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रामध्ये व्हायला लागले. आज तुमच्या भागामध्ये कांदा पिकतो. कांद्याची परिस्थिती काय झाली तुम्हाला सर्वांना माहित आहे. कांदा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात झालेला असताना सुद्धा यांनी त्या ठिकाणी इम्पोर्ट कांदा केला आणि आपल्या कांद्याचे भाव यांनी खाली टाकले. त्यामुळे अशा लोकांना आपल्याला यामध्ये धडा शिकवावा लागला. मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देण्याचा उपाय देतो. 5 वर्षापूर्वी जेव्हा मी विधानसभेची निवडणूक लढलो, धुळे ग्रामीणमध्ये भाषण करताना मी ज्या ज्या ठिकाणी जे शब्द दिले होते ते शब्द 100% पूर्ण करण्याचं काम मी केलेलं आहे. आणि या ठिकाणी सुद्धा तुमच्या विश्वासाला तडा न जाऊ देता ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगेल त्या गोष्टी 100% अहोरात्र मेहनत करून करीन अशा देण्याकरता उभा आहे. आणि त्यामुळे आपण सर्वजण आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहा, आम्हाला ताकद द्या. आणि या तालुक्यामध्ये काम करत असताना माझी दीपिकाताईचं उदाहरण मला डोळ्यासमोर कांद्याचा प्रश्न पेटला होता. दीपिकाताई त्या ठिकाणी गळ्यामध्ये कांद्याची माळ घालून विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आल्या होत्या आणि कांद्याच्या विषयाकरता भांडल्या होत्या. मला चांगला आज सुद्धा दीपिकाताईला आमच्या विधानमंडळामध्ये
जी कांद्याची माओवादी बाई अशीच बरेच लोक अजून सुद्धा ओळखतात. त्यामुळे संघर्ष करणारे नेतृत्व तुमच्या तुमच्यामध्ये आहे आणि यांच्या हाताला ताकद देण्याकरता येणाऱ्या काळामध्ये तुमच्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांच्या हाताला ताकद देण्याकरता भविष्यामध्ये नक्कीच तुमच्याबरोबर मी 100% उभा राहील अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी देतो. आणि कार्यकर्त्यांचं बरंच नियोजन आपल्याला भविष्यामध्ये करावं लागणार आहे. आता पवार साहेब त्यांच्या त्या पाठपुराव्याविषयी सांगतील, परंतु आपण समजत अत्यंत मोठ्या संख्येने या ठिकाणी जमला आणि फार सुंदरपणे हा आजचा मेळावा आयोजित केला. त्याबद्दल सर्वच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी संघ आणि शेकापच्या आणि मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी मनापासून अभिवादन करतो, धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.